निशा काम संपवून बसलीच होती की फोनची घंटी वाजायला लागली. मेरठहून विमला काकूंचा फोन होता. बेटी, येऊन आपल्या बाबांना इथून घेऊन जा. आजारी असतात, खूप अशक्त झाले आहेत. आम्ही पण आता तरुण राहिलो नाही. आता त्यांचे आवरणे अवघड होऊ लागले आहे. असेही शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत राहिलेले चांगले. निशा म्हणाली, ठीक आहे काकू, या रविवारी येतो. बाबांना आम्ही दिल्लीला घेऊन येऊ. मग इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून फोन बंद केला. बाबांना 3 भाऊ आहेत. वडिलोपार्जित घर आहे. तिघे तेथेच राहतात. निशा आणि तिचा छोटा भाऊ विवेक आपल्या परिवारासह दिल्लीला राहतात. 3-4 वर्षांपूर्वी विवेकला फ्लॅट घेण्यासाठी पैशांची आवश्यकता पडली. तेव्हा बाबांनी भावांकडून घराच्या आपल्या 3ऱ्या हिस्स्याचे पैसे घेऊन आपले कपडे लत्ते व खाण्यापिण्यासाठी थोडे पैसे ठेवून बाकी विवेकला दिले होते. दिल्लीला येण्याची त्यांची इच्छा नव्हती, म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्वतःसाठी एक छोटी खोली ठेवली होती. निशाला वाटत होते, आई गेल्यापासून बिलकुल एकटे पडले असतील बाबा. पण जुन्या ओळखीतल्या लोकांमध्ये त्यांचे मन रमायचं. दोन्ही काकू पण त्यांच्याकडे लक्ष द्यायच्या. दिल्लीत दोघा बहीण भावाचा संसार पण आनंदात चालला होता. रविवारी निशा आणि विवेक मेरठला निघाले. निशाचे पती अमित एक व्यस्त डॉक्टर आहेत. महिन्याची लाखोंची कमाई आहे. त्यांना अशी सुट्टी घेऊन निघणं खूपच अवघड आहे. रुग्णांचा आजार रविवार बघत नाही व सोमवारही नाही. विवेकची पत्नी रेणूला आपले जीवन आहे. उच्च वर्गाच्या कुटुंबांमध्ये उठबस आहे. अशा छोट्या मोठ्या पारिवारिक लफड्यांमध्ये पडणे तिला आवडत नाही. संपूर्ण प्रवासात विवेक मन मारून व गप्पच बसल्याचे निशाला जाणवत होते. ती म्हणाली, इतका परेशान नको होऊ. काळजी करण्यासारखं काही नाही. वय झालं आहे. थोडे अशक्त झाले आहेत. ठीक होऊन जातील. विवेक वैतागून बोलला, सर्व व्यवस्थित चालले होते. माहीत नाही काकांना अशी काय अडचण झाली. 2-4 वर्ष अजून सांभाळले असते. आता तर घरांच्या किमती आभाळाला भिडल्यात. तेव्हा किती कमी पैशात 3रा हिस्सा आपल्या नावे करून घेतला. निशा त्याला शांत करण्यासाठी म्हणाली, ठीक आहे ना, त्यावेळी जो बाजारभाव होता त्या हिशोबाने दिले आणि बाबा शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत घालवतील तर त्यांनाही चांगले वाटेल. विवेक उत्तेजित होऊन बोलला, ताई, तुला हे सांगणं खूप सोपं आहे. 3 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये कुठे ठेवणार आहे त्यांना. रेणूची वेगळीच कटकट राहील. तिने तर साफ मना करून दिले आहे की ती बाबांचे काहीच आवरणार नाही. तसं तर ताई, मुली सगळं मागायला लगेच उभ्या राहतात. करायच्या नावाने का मागे सरकतात. आजकाल मुलींचे शिक्षण व लग्नासाठी किती खर्च होतो. तू का नाही घेऊन जात बाबांना आपल्या घरी. इतका मोठा बंगला आहे. दाजींची लाखोंची कमाई आहे. निशाला विवेकचे असे बोलणे ठीक वाटले नाही. पैसे घेताना कसं आश्वासन देत होता बाबांना, तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज असेल तर निसंकोच फोन करून द्या, मी त्वरित घेऊन येईन. यावेळी थोडी तंगी आहे बस. नावाला पैसे ठेवले होते बाबांजवळ आणि परत कधी फिरकलाही नाही त्यांची विचारपूस करायला. निशा म्हणाली, तू काळजी नको करू. मी घेऊन जाईन बाबांना आपल्या घरी. बरोबर आहे, तिला काय कमी आहे. इतके मोठे घर, नवरा रात्रंदिवस रुग्णांची सेवा करतो. एका पितृतुल्य सासऱ्यांना आश्रय तर देऊच शकत होता. बाबांना बघून तिचे डोळे भरून आले. इतके दुबळे व लाचार दिसत होते. त्यांना मिठीत घेऊन म्हणाली, आधी फोन करवला असता तर आधीच घ्यायला आली असती. बाबा म्हणाले, तुझा आपला संसार आहे, कशाला त्रास देऊ. असेही दिल्लीत तुम्हा लोकांवर आश्रित होऊन जाईल. रात्री डॉक्टर साहेब खूप उशिरा आले. तोपर्यंत बाबा व मुलं झोपून गेले होते. जेवण करून निवांत झाल्यावर निशाने डॉक्टर साहेबांना म्हटले, बाबांना मी येथेच घेऊन आले आहे. विवेकचे घर खूपच छोटे आहे. त्यांना ठेवायला थोडी अडचण झाली असती. अमितचा मूड एकदम बदलला. तो रागात म्हणाला, येथे घेऊन आली म्हणजे तुझे वडील ही तुझ्या भावाची जबाबदारी आहे. मी मोठे घर वृद्धाश्रम उघडायला नाही घेतले, आपल्याला राहायला घेतले आहे. प्रॉपर्टीचे पैसे हडपताना विचार नाही केला सायले साहेबाने की बापाचे पण करावे लागेल.
रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमावतो ते फालतू उडवण्यासाठी नाही आहेत माझ्याकडे. नवऱ्याचे हे रूप निशाला नवीनच होते. तुम्ही रात्रंदिवस आजारी माणसांची सेवा करता. माझ्या वडिलांसाठी घरात व हृदयात इतकीही जागा नाही का? अमितचा चेहरा ताणला गेला. तो जवळपास ओरडतच म्हणाला, माणूस आजारी पडतो व ठीक होण्यासाठी पैसे देतो. मी इलाज करतो व पैसे घेतो. हा व्यवहार आहे. यात सेवेसारखं काही नाही. हे माझे काम आहे. माझी रोजीरोटी आहे. तू 1-2 दिवसात आपल्या वडिलांना विवेकच्या घरी सोडून आली तर ठीक. निशाला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ज्या पतीचा ती इतका आदर करत होती, तो असे काही बोलू शकतो का? तिने आपल्या भाऊ व पतीवर इतका विश्वास ठेवला का? तिने सुरुवातीपासूनच एक पैशाचा हिशोब नाही ठेवला? इतकी चांगली नोकरी करत होती. पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी अमितने हे सांगून सोडायला लावली की मी इतके कमावतोय तर तुला नोकरी करायची काय गरज आहे? तुला कुठल्याही गोष्टीची कमी नाही राहणार. आरामात घरी राहून मुलांचे संगोपन कर. आज जर नोकरी करत असती तर काही पैसे शिल्लक राहिले असते तिच्याजवळ, किंवा या 10 वर्षात घरात पूर्ण दिवस काम करण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली असती तर इतके तर जमा झालेच असते की वडिलांची स्वतःच्या हिमतीवर काळजी घेऊ शकली असती. म्हणायला दर महिन्याला तिच्या नावावरच्या बँक खात्यात पैसे जमा होतात, परंतु त्यांना न विचारता खर्च करण्याची तिला परवानगी नव्हती. भावालाही लग्नात जो खर्च झाला तो वजा करून जे उरतील त्याचा अर्धा हिस्सा मागण्याचे मनात येत होते. ज्याने कमीत कमी बाबा तर सन्मानाने जगू शकले असते. पती आणि भावाला दोघांना रांगेत उभं करून खूप प्रश्न विचारावेसे वाटत होते. माहीत होते काही ना काही उत्तर अवश्य असतील, पण या प्रश्नोत्तराच्या नात्यांच्या घड्या विस्कळीत होऊन जातील आणि ती जी नग्नता समोर येईल त्यानंतर नाते मिरवणे अवघड होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी अमित दवाखान्यात गेल्यावर जेव्हा नाश्ता घेऊन निशा बाबांजवळ गेली तर ते सामान बांधून बसलेले होते. उदास स्वरात म्हणाले, माझ्यामुळे आपला संसार खराब करू नकोस. माझे असे किती दिवस राहिले आहेत व किती नाहीत तेही माहीत नाही. मी वृद्धाश्रमात राहतो. मी वृद्धाश्रमात बोलणं केलं आहे. माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात ती लोक मला ठेवण्यास तयार आहेत. हा पत्ता घे आणि मला तेथे सोडून दे आणि निश्चिंत होऊन आपला संसार सांभाळ. निशा समजून गेली की बाबांचा देह कमजोर झाला आहे, मेंदू नाही. जावई कामावर जाण्याआधी भेटायलाही आले नाहीत. यावरून हे मात्र नक्की की सासऱ्यांचं येणं त्याला आवडलं नाही. काय उत्तर देणार? चुपचाप टॅक्सी बोलवून त्यांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांना सोडायला निघाली. नजर मिळवू शकत नव्हती व बाबांचं काही बोलणंही जमत नव्हतं. बाबांचं तिला हातात हात घेऊन म्हणाले, परेशान नको होऊ मुली. परिस्थितीवर आपलं कुठं नियंत्रण असतं. मी येथे राहीन. समवयस्क लोकांमध्ये आनंदात राहीन. 3 दिवस झाले होते बाबांना वृद्धाश्रमात सोडून येऊन. निशाला कोणाशी बोलायचं मन होत नव्हतं व काही खाण्याचंही. फोन करून विचारायचीही हिंमत होत नव्हती की ते कसे आहेत. इतकी आत्मग्लानी होत होती. कोणत्या तोंडाने विचारावं? वृद्धाश्रमातूनच फोन आला की बाबा आता या जगात राहिले नाहीत. 10 वाजले होते. मुलं सहलीला गेले होते. 8-9 वाजेपर्यंत येतील. अमित तर येतातच 10 वाजेपर्यंत. कोणाच्याच दिनक्रमावर काही फरक पडणार नाही. कुणाला निरोप तरी काय द्यावा? विवेक ऑफिसला गेला असेल. उगाच सुट्टी घ्यावी लागेल. संपूर्ण रस्त्यात अखंड अश्रूंची धार वाहत राहिली होती तिची. सांगणं मुश्किल होतं वडिलांच्या जाण्याच्या दुःखात की आपल्या विवशपणावर, पण शेवटच्या घटकेत ती त्यांचे काहीच आवरू शकली नाही. 3 दिवस, फक्त 3 दिवस अमितने तिच्या बाबांना मान व आश्रय दिला असता तर तिनं मनापासून अमितला देवासमान मानलं असतं. वृद्धाश्रमाच्या संचालकांच्या मदतीनं तिनं सारे सोपस्कार पार पाडले. ते म्हणत होते, रेकॉर्डनुसार यांची सून, मुलगा आणि जावईही आहेत. त्यांनाही कळवलं असतं तर बरं झालं असतं. ती काहीशी सावरली होती. म्हणाली, नाही, यांचं कुणीही नाही. ना सून, ना मुलगा, ना जावई. फक्त एक मुलगी आहे व तीही फक्त नावापुरतीच. संचालक महाशय नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे बोलत होते,
परिवाराला दुःखातून उभारण्याची शक्ती देवो व बाबांच्या आत्म्याला शांती मिळो. निशा विचार करत होती. बाबांच्या आत्म्याला तर शांती मिळालीच असेल. जाण्याआधी त्यांचा सर्वांविषयीचा भ्रम जो तुटला होता समजून गेले असतील. कोणी कोणाचं नसतं, मग त्यांचा आत्मा अशांत कसा राहील? आणि हो, परमात्मा तिला इतकी शक्ती देवो की ती बहीण आणि पत्नीचे नाते कसेबसे निभावू शकेल. हा पैसाच आहे जो एकटा सर्व नात्यांचे नाते निभावतो आहे. मीही एक मुलगी आहे. पण एक गोष्ट सांगू इच्छिते. प्रत्येक मनुष्याने प्रेमापोटी आपले हातचे सर्व सोडून द्यायला नको. आपल्या भविष्यासाठी काही ना काही जतन करून ठेवले पाहिजे. नंतर तर मुलांचेच आहे, पण जिवंतपणी मरण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं. मैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.